बघा किती छान कुरकुरीत आणि गरमागरम कांद्याच्या पातीचे थालीपीठ तयार झालेले आहे। वरून हलकं दही लावून खाल्लं तरी याची चव अजूनच छान लागते। हे थालीपीठ नाश्त्यासाठी, डब्यासाठी, संध्याकाळच्या हलक्या खाण्यासाठी आणि परफेक्ट आहे। बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ। कांद्याच्या पातीचा तर सुगंध तर खूपच छान येत आहे आणि खूप कमी साहित्याने आणि अगदी सोप्या पद्धतीने हे थालीपीठ तयार होतं। एकदा तुम्ही ही रेसिपी करून पाहिली तर नक्कीच वारंवार बनवाल। आता हे स्वादिष्ट कांद्याच्या पातीचे थालीपीठ घरी बनवायचं ते आपण स्टेप बाय स्टेप पाहूया। तर आपण साहित्य बघून घेऊया। लागणारे कांद्याची पात, 2 कांदे, कोथिंबीर, 2 वाटी ज्वारीचे पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ आणि त्याच्यापेक्षा छोट्या वाटीनं हरभऱ्याच्या डाळीचे पीठ, लाल मिरची पावडर, हळद, हिंग, मीठ, जिरं, ओवा आणि लसूण। तर मग आपण या रेसिपीला चला करूया सुरुवात, वेळ न वाया घालवता। आता आपण सुरुवातीला कांद्याची पात चिरून घेऊया बारीक। आता आपण कांदा चिरूया। कांदा चिरलेला आहे। नंतर स्वच्छ धुवायचं, चिरून बारीक कोथिंबीर चिरणे। कोथिंबीर चिरली। आता आपण लसूण सोलून घेऊया। तयार आहे, लसूण सोलून तयार आहे, कांदा आणि कोथिंबीर। आता हे आपण सगळं कांद्याची पात, कोथिंबीर स्वच्छ धुवून आपण आता पीठ मळायला सुरुवात करूया। आता थालीपीठासाठी आपल्याला पहिलं जिरं कुटून घ्यायला पाहिजेत। थालीपीठ करण्यासाठी आपल्याला जिरं, लसूण, ओवा ते टाकलं तर थालीपीठ चांगले होतात, टेस्टी। त्याच्यामुळे चव अजून रुचकर लागते त्याची थालीपीठाची। आता त्याच्यामध्ये आपण लसूण टाकूया। लसूण भरपूर टाकायचा कारण लसणानं थालीपीठाला चव येते। बारीक झालेलं आहे। आता आपण पीठ मळायला घेऊया। आता ज्वारीचं पीठ, आपण गव्हाचं पीठ चाळून घेऊया। हरभऱ्याच्या डाळीचं पीठ चाळायचं नाही कारण कणीदार छान लागते त्याच्यामध्ये जिरं, लसूण कुटलेलं टाकूया, टाकून घेऊया आपण त्याच्यामध्ये। तुम्ही तुमच्यानुसार घालू शकता। तुम्हाला तिखट लागत असेल तर तिखट घाला, कमी तिखट लागत असेल तर घाला, पण चरचरीत थालीपीठ चांगली लागतात। त्याच्यामध्ये हिंगानं पण थालीपीठाला एक प्रकारची चव येते। प्रत्येक भाजीत हा हिंग असणं आवश्यक आहे कारण पचायला ते फार छान आहे। आणि चवीपुरतं मीठ आपल्यानुसार घालू शकताय। आणि ओवा कुटून घालायचा नाही। आपण भज्याला कसा घालतो भजे करण्यासाठी चोळून, तसं हा चोळून आपण ओवा घालायचा आहे कारण पोटासाठी ओवा चांगला आहे आणि पचायला पण सोपं आहे। आता आपण हे पीठ मळू शकतोय आणि पीठ एकत्र पूर्ण हे आता मिश्रण आपण काढून घेऊया आणि हे पीठ घट्ट मळून घेऊया। आता थोडं पाणी घालून मळून घेऊया पीठ। करताना कांद्याची पात, कांदा आणि कोथिंबीर घालून मग करायचं आहे कारण आपण जर पीठ भिजत ठेवायचं आहे 10 मिनिटं
आणि नंतर मग सगळं साहित्य घालायचे आहे. आपण अगोदरच घातलं तर पीठ पातळ होण्याची शक्यता असते. हा, आता पिठाचा असा गोळा तयार झालेला आहे आणि चांगलं भाकरीच्या पीठ मळतो तसं आपण मळून घ्यायचं किंवा कणिक, तरच ते चांगलं पीठ मळल्यानंतर थालीपीठ चांगले कुरकुरीत होतात, चविष्ट लागतात. आणि पीठ मळल्याशिवाय थालीपीठाला चव येत नाही, नाहीतर पिठात थालीपीठ लागतं. कारण आपण भाकरी पण मळताना चांगलं मळून घेतो ना भाकरी ते, तसंच हे पण पीठ आपण मळून घ्यायचं आहे. पीठ आता चांगलं मऊ झालेलं आहे. आता आपण 10 मिनिटं भिजत घालूया आणि नंतर मग आपण सगळं साहित्य घालून थालीपीठ फडक्यावर थापणार आहोत. तयार. त्याच्यामध्ये आपण हे धुतलेली कांद्याची पात घालूया, एक चिन्ह कोथिंबीर घालूया, ते आहे हे पीठ. आता हे 2 कॉटनचे कपडे घेतलेले आहेत, आलटून पालटून हे कपडा घ्यायचा आहे. हे धपाट्या पिठासाठी हा कॉटनचा कपडा घेतलेला आहे. आता ह्याच्यावर आपण कापायचं आहे, थालीपीठ कापायचं आहे, करायचं आहे. आपलेली थालीपीठाची चव काही एक आगळी वेगळीच असते, खायला पण मस्त लागते आणि एक चढ जास्त जातं थालीपीठ. आता तेल टाकून घ्यायचं आहे त्याच्यावर आणि हे थालीपीठाचं एकीकडनं थालीपीठ भाजायचं आहे, दोन्ही साईडनं थालीपीठ भाजायचं नाही. तुम्ही बघताय तेल पूर्ण तव्यावर पसरवायचं आहे. जास्त तर नाही, आणि थोडं पाणी. आणि आता बारीक गॅस करून ते टाकायचं आहे. बघून ते आपण आता एकीकडनं पूर्ण पाणी पण थालीपीठ एकीकडनंच भाजायचं आहे. बारीक गॅसवर खरपूस थालीपीठ भाजून घ्यायचं आहे. अजून 2-3 मिनिट आपण हे थालीपीठ झाकून ठेवूया. अजून हे दोन्ही बाजूनी थालीपीठ भाजायचं नाही, एकाच बाजूने असा प्रकारे थालीपीठ तयार झालेले आहेत. मस्त झालेले आहेत थालीपीठ. तुम्ही पण ट्राय करून नक्की बघा. हे अशा प्रकारे कांद्याचे थालीपीठ आम्ही आज केलेले आहेत. तर आता तुम्ही पण ट्राय करून बघा. ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.